नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये. आज आपण खूप इम्पोर्टंट सेशन घेऊन आलो आहे, जे की टी-सी-एसने विचारलेले जे पेपर आहे, त्यामध्ये जे नगर परिषदचा निर्धारकचा जो पेपर झालेला आहे, त्या कर निर्धारणमध्ये जे प्रश्न आले, त्याचा आपण एनालिसिस करणार आहे. थोडं समजून घेणार आहे, की कसल्या टॉपिकवर, कुठल्या-कुठल्या टॉपिकवर प्रश्न बनत आहे. आणि जे प्रश्न मला असं वाटतं, की आता पुढे येणार आहे, ते पण मी सांगणार आहे. कारण की आपण जी हॅशटॅगची सीरीज घेतली होती ना, त्यामधले पण तुम्हाला टॉपिक दिसणार आहे. मी टॉपिक दाखवून देईल, ज्यांनी हॅशटॅगची सीरीज आपली फॉलो केली त्यामधली. तर पहिले प्रश्न बघून घेऊ, वेळ न घालवता. बघा, इतिहासावर कुठले-कुठले प्रश्न आले होते. तर डिप्रेस क्लास मिशन हा टॉपिक आपण घेतलेला आहे. हॅशटॅगच्या सीरीजमध्ये पण टाकला होता. त्यावर प्रश्न होता. ईस्ट इंडिया कंपनीवर एक प्रश्न बनला होता. टिळक वृत्तपत्र. तर वृत्तपत्रावर टिळकांचे वृत्तपत्र जे आहे त्याच्यावर प्रश्न होता. तो सिंपल प्रश्न आहे. पण वृत्तपत्र आणखी जेवढे वृत्तपत्र तुम्ही केले नसेल ते करून घ्या. किंवा मी हॅशटॅगच्या सीरीजमध्ये पण बरेच सर्व वृत्तपत्र दिले. काही-काही वृत्तपत्रांचे नावं माहीत नाही राहत आपल्याला. तर स्पीडमध्ये बघून घ्या जीएसची सीरीज, जे की टी-सी-एसनी घेतलेले जे प्रश्न होते तलाठीमध्ये रिस्पॉन्स शीटवर आधारित त्या टाईपचाच पेपर आलेला आहे. बघा, पेपर काही वेगळा आलेला नाही आहे. बरेच जण म्हणत होते हे प्रश्न येणार नाही वगैरे वगैरे. तर जवळपास बघा, पुणे सार्वजनिक सभा हाही टॉपिक जो होता ना, हा पण आपल्याला कुठे ना कुठं आलेला आहे. त्यातलं वृत्तपत्र मी तुम्हाला म्हटलं होतं मिशन. आता तुम्हाला सांगतो, समाज सुधारकावर प्रश्न येणार म्हणजे येणार. कारण की तिथे पण आलेले आहे, इथे पण येणार. टीसीएसला आलेले होते ना, सेम. कारण की आपण प्रिव्हियस मंथचे जे प्रश्न आहे टीसीएसचे ते केले होते. त्याचा फायदा नक्कीच कुठे ना कुठे झालेला आहे आपल्याला. नंबर 2, त्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे की जे वेगवेगळे समाज सुधारक आणि त्यांनी ज्या समित्या स्थापन केल्या, काही महत्त्वाचे आयोग स्थापन केले ते माहीत पाहिजे. जसं इथं डिप्रेस क्लास मिशन याच्यावर प्रश्न बनलेला आहे. ओके. तर ते सर्व करून घ्या. किंवा मग समाज तुम्हाला माहीत असले पाहिजे. समाज म्हणजे कोणते, सत्यशोधक समाज झालं, ब्राह्मो समाज झालं, त्याच्यावर 100% प्रश्न येणार. ते तर सर्व आपण तिथंच त्या सीरीजमध्ये कंप्लीट केलेले आहे. बघा, आता हा झाला पहिला पार्ट. नेक्स्ट आहे राज्यव्यवस्था. राज्यव्यवस्थेचं तर मी तर म्हणतो प्रिव्हियस मंथचे जर टीसीएस केले ना आपली हॅशटॅगची, तर त्यामध्ये तुम्हाला बघा राज्यपाल पण दिसेल, सुप्रीम कोर्ट पण दिसेल. फंडामेंटल राईट्सवर तो प्रश्न 100% येणार होता. याला मूलभूत अधिकार म्हणतात. जे आपण पाहिलेला भाग 3चा पार्ट आहे हा मूलभूत अधिकार, आणि याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. ओके. त्यानंतर डीपीएसपी पण आपण घेतलं, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य शासनाचे किंवा राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे. यामध्ये हा भाग 4चा पार्ट आहे. ठीक आहे. तर याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. बघा, प्रश्न जे आलेले ना, फंडामेंटल राईट, डीपीएसपी ते कोणाकडून घेतले. डीपीएसपी असा प्रश्न होता की डीपीएसपी कोणाकडून घेतला आपण. ठीक आहे. तर आयर्लंडकडून घेतलेला आहे. तर ह्या प्रश्नांवर आपण ऑलरेडी, हा तर प्रश्न कॉपी पेस्ट होता. जो मी तुम्हाला सांगितलं आयर्लंडकडून घेतला, हा आपण ऑलरेडी घेतलेला आहे. तर राज्यशास्त्राचे इतिहासाचे प्रश्न कॉपी पेस्ट होते. तुम्हाला अवघड कुठला पाठ घेतला तो पण मी सांगतो तुम्हाला. जिओग्राफी, भूगोलमध्ये बघा आदिवासी जमातीवर प्रश्न होता. प्रश्न असा होता की गोंड, कोरकू अशा काहीतरी जमाती दिल्या होत्या. त्या कोणत्या भागामध्ये महाराष्ट्राच्या राहतात. म्हणजे तिथं सह्याद्री, सातपुडा असे त्याचे काय होते ऑप्शन्स होते वेगवेगळे. तर सह्याद्री, सातपुडा एकाच ऑप्शनमध्ये होतं असं म्हणण्यात आलं. तर त्याचं आन्सर हे होतं असं सांगण्यात आलं मला. ठीक आहे. तर आदिवासी जमातीवर प्रश्न होता. त्यानंतर नैऋत्य वाऱ्यांवर प्रश्न होता, वारे वगैरे. ठीक आहे. महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर अहमदनगर. तर हा सिंपल प्रश्न होता. बऱ्याच जणांना काय वाटतं माहिती आहे का, समजा हा प्रश्न बघितला तर पेपरच ओव्हरऑल सोपा होता. 1-2 प्रश्न सोपी टाकल्यानंतर पेपर पूर्णपणे सोपा होत नसतो. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित त्याचा प्लॅन करावा लागेल. ओके. तर जिओग्राफीचे प्रश्न एकदम सोपे होते, एकदम येण्यासारखे होते. त्यानंतर अर्थव्यवस्था. इकॉनॉमिक्समध्ये वित्तीय तूट होती. वित्तीय तूट, योजना या टॉपिकवर. बघा, योजना मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं, जे आपण हॅशटॅगची सीरीज घेतली होती प्रिव्हियस मंथची किंवा टीसीएसची, त्यामध्ये चालू घडामोडीच्या रिलेटेड योजना येत आहे हे तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं. तर त्या योजना तुम्हाला चालू घडामोडीच्या रिलेटेडच करायच्या आहे. तर त्या तुम्ही एकदा बघून घ्या. जे करंट चालू घडामोडीचं जे पुस्तक आहे तुमच्याकडे त्यावरून. त्यानंतर जो टॉपिक मुलांना अवघड गेला ना, ऍक्च्युली का अवघड गेला, हे जे आपण टॉपिक केले होते हे जनरल एमपीएससी करणारे किंवा जे जिल्हा परिषद किंवा सरळ सेवा करणारे विद्यार्थी त्यांच्या पाठ होते. पण निवडणूक प्रक्रिया झाली, प्रशासकीय कायदा, कामगार कल्याण याच्यावर एक प्रश्न होता, न्यायमंडळ, माहिती अधिकार 2005 वन क्वेश्चन होता. तर माहिती अधिकारावरचे मी जवळपास टीसीएसने विचारलेले सर्व प्रश्न कव्हर केलेले आहे. तर त्या सीरीजमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यामध्ये लोकसेवा हक्क अधिनियम 2015, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 वर 2 प्रश्न होते. महानगरपालिकेवर प्रश्न होता. आर्थिक सुधारणा आणि कायदे याच्यावर 2 प्रश्न होते. सार्वजनिक वित्त आणि व्यवस्था 2 किंवा 3 प्रश्न होते. तर हा जो तुमचा सिलेबस आहे ना, हा सिलेबस दिलाय त्याच्यातले प्रश्न आहे. आणि यातले पण आपण 3-4 टॉपिक कव्हर केलेले आहे, जे की आपल्या टीसीएसने विचारलेल्याच रिस्पॉन्स शीटच्या आधारावरचे प्रश्न मी तुमचे घेतले होते. तर त्याच्यामधल्या सारखेच प्रश्न आले म्हणते. काही वेगळे, काही विशेष नाही आलेले आहे. पण यामध्ये तुमचा कट ऑफ यावरच लागणार आहे. कारण की हा टॉपिक जर तुम्ही चांगल्या प्रकारे करून गेले, तर तुमचं काहीतरी तिकडे 1-2 मार्कचा जो फरक पडणार आहे तो याच्यावरच पडणार आहे. बाकी कारण की सर्व टॉपिक ईझी होते. थोडं इंग्लिशवर पण पडू शकतो. इंग्लिशचे दाखवतो मी तुम्हाला, कारण की त्याच्यामधल्या काही गोष्टी खूप वेगळ्या होत्या. तर हे सर्व प्रश्न नोट डाउन करा. याच्यावर थोडी प्रॅक्टिस करा आणखी. पहा, इंग्लिशमध्ये व्होकॅब्युलरी पहिले बघून घेऊ. जवळपास 7 ते 8 प्रश्न व्होकॅब्युलरीवर आलेले म्हणतात. ठीक आहे. त्यामध्ये पहिलं बघा इथं, थोडंसं समजून पण सांगतो. ॲबोरंटचं मीनिंग काय होते? तर ॲबोरंट म्हणजे तिरस्कार करणे होते. काय होते? तिरस्कार करणे. त्याचं सिनोनिम विचारलं होतं, म्हणजे समानार्थी विचारलं होतं. जसं तिरस्कार म्हणजे हेट वगैरे. तर ऑप्शनमध्ये काय असेल त्यानुसार लागणार. ओके. त्यानंतर बघा, ऑब्फस्केटिंग म्हणजे काय होतं म्हणते, तर याचा अँटोनिम पाहिजे होता. ऑब्फस्केटिंग म्हणजे, तर ऑब्फस्केटिंग म्हणजे काय होते, तर एखादी गोष्ट कठीण असणे. ठीक आहे.
अवघड असणे करायला. तर त्याचं अँसर होते क्लॅरिफिकेशन. क्लॅरिफिकेशन म्हणजे काय होते, की ते सोपी होणे. ठीक आहे. करण्यासाठी काय होते, क्लॅरिफाय होणे, सोपी होते थोडीफार. तर त्याचा अर्थ त्याचा विरुद्धार्थी होते. त्यानंतर इपिटोम नावाचं होतं. प्रोवर विचारलं होतं इपिटोम. तर इपिटोम म्हणजे काय होते, उत्कृष्ट एखादी अशी गोष्ट जे उत्कृष्टरित्या करण्यात आली. ठीक आहे. इपिटोम म्हणजे उत्कृष्टरित्या करण्यात आली, दर्जेदार प्रमाणे करण्यात आली. त्यानंतर नेक्स्ट होतं अनार्किस्ट होता. ठीक आहे. अनार्किस्ट. तर अनार्किस्टचं प्रोवर विचारलं होतं. अनार्किस्ट म्हणजे काय, अराजकतावादी. काय होते, अराजकतावादी. तर हे प्रोव्हर्ब किंवा सिनोनिम, अँटोनिम हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. तर मी इंग्लिशचे 2-3 सेशन घेतलेले आहे. जे की टी-सी-एसनं रिस्पॉन्स शीटच्या आधारावर दिलेले जे प्रश्न होते तलाठीचे, ते एकदा बघून घ्या. तुमच्या लक्षात येईल की प्रश्न त्याच टाइपचे म्हणत आहे. बघा ना इकडे नाहीतर. बर्न दी मिडनाईट ऑइल. बर्न दी मिडनाईट ऑइल हा काय होतं? इडम फ्रेज होती. तर बर्न दी मिडनाईट ऑइल म्हणजे काय म्हणतो आपण? जसं म्हणतो रात को नींद नहीं आना हिंदीमध्ये म्हणतो आपण, की रात्रभर काय करणे? झोप न लागणे. तर तशातलं हे इडम फ्रेज होती. त्यानंतर द इफेक्टिव्ह आर्ट ऑफ स्पीकिंग याचं वन वर्ड सबस्टिट्यूशन होतं, द इफेक्टिव्ह आर्ट ऑफ स्पीकिंगचं. त्यानंतर क्युरिओसिटी किल द कॅट याच्यावर सुद्धा वन वर्ड सबस्टिट्यूशन होतं. तर हे व्होकॅब्युलरीचा पार्ट होता. हा थोडा बघून घ्या. हे प्रश्न तुम्हाला थोडेफार माहीत पडले तर याच्यामुळे तुमचा कट ऑफ जो आहे किंवा मार्क्स आहे ते इन्क्रीज होईल. 1-2 मार्क्स जरी इन्क्रीज झाले तर ते खूप फायदेशीर असतात. त्यानंतर बघा इंग्लिशचे जे प्रश्न होते, क्वेश्चन होते. आर्टिकलवर एक प्रश्न होता. तर आर्टिकल तर खूप सॉल्व्ह केले आपण. टेन्सवर प्रश्न होता, टेन्स पण सॉल्व्ह केले. पॅराग्राफवर 2 किंवा 4 तर 4 प्रश्न आले असं मला समजलं. काही जणांनी 2 सांगितलं, पण मोस्टली 4 प्रश्न होते म्हणते. त्यानंतर पॅराजम्बल जो होता याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न होता. तर मोस्टली 1 प्रश्न पॅराजम्बल होता. सेंटेन्स स्ट्रक्चरवर 2 प्रश्न होते. तर बाकीचं इंग्लिशचा टॉपिक होता, जे टी-सी-एसने आधी प्रश्न घेतले त्या टाईपचंच पॅटर्न होतं. त्यामुळे इंग्लिशचं तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया होती, की असे प्रश्न बनू शकतात. त्यानंतर मराठी. तर मराठी तर सर्वांना सोपी केलं. कारण की उतारा होता, प्रयोग, समास, अलंकार, मराठी लेखक आणि साहित्य, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध शब्द, वाक्याचे प्रकार, केवळ वाक्य, मिश्र वाक्य वगैरे, होकारार्थी, नकारार्थी, लिंग, वचन, काळ, ओळखा, भाषेचा इतिहास इत्यादी. हे सर्व जे टॉपिक आहे, ऍक्च्युली हे टॉपिक इथं खूप दिसतही असणार, पण मराठी खूपच इझी होतं. जेव्हा मी विचारलं तर जवळपास सर्वांना मराठी इझी गेलं, कारण की जवळपास मराठीचा अभ्यास बऱ्यापैकी सर्वांनी चांगला केलेला आहे. तर जे टॉपिक अवघड होते ते मी तुम्हाला इथं लिहून दिले व्होकॅब्युलरीचे, आणि हे थोडे टॉपिक. बाकी जे आपण हॅशटॅगची सिरीज घेतली त्या रिलेटेड होती, माहितीचा अधिकार मधले पण बरेच प्रश्न त्यामध्ये आलेले आहे. तर इथून समोर हे टॉपिक पहिले करून घ्या. जसा हा टॉपिक जो आहे 1 मिनिट, जो तुम्हाला राज्य व्यवस्थामध्ये राज्यपालावर होऊ शकते, इथून 2-3 शीटमध्ये प्रश्न येऊ शकते, सुप्रीम कोर्टवर येऊ शकते. तर थोडेफार हे चांगल्या प्रकारे करून जा. ओके. तर सर्वांना समजलं असेल. आपण लगेच नेक्स्ट शिफ्टचे प्रश्न जसे जे शिफ्ट समोर देईल किंवा ते सर्व घेऊन येणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आणि शेअर करून घ्यायचं आहे. चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.